नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता वेगळंच वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे मात्र आता कामिनीला कुठं ना कुठं डाऊट आलेला आहे की खरंच ही कमळी राजनची मुलगी आहे का. कसा ना कसा तिच्या मनात एक शंका निर्माण झालेली आहे की खरंच ही राजन आणि गौरीची मुलगी तर नाही ना. म्हणून तिने आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आपल्याला कमळीच्या घरच्यांपर्यंत पोहोचायचं. नक्की ते खरंच कोणाची मुलगी आहे, तिची आई नेमकी कुठं आहे आणि काय करते, या सर्वांचा शोध लावण्याचा आता तिने निर्णय घेतलेला असतो. आता ती एक आलेख आखते आणि त्यावर कमळीचा फोटो लावते आणि आजूबाजूला ती पहिली वेळ कुठून आली होती, ती कधी अन्नपूर्णाला भेटली आणि कशी राजनकडे पोहोचली, नेमकं राजनचं आणि तिचं नातं तरी काय आहे, खरंच ती या घरात तिने एंट्री घेतली तरी कशी आणि सिद्धटेकशी तिचं नातं काय आहे, खरंच गौरीशी आणि हिचे काही गुण मिळतात, म्हणजे गौरीला ज्या गोष्टी आवडत होत्या त्या कमळीलासुद्धा आवडतात, म्हणजे खरंच यामध्ये काही ना काही कनेक्शन आहे का, असं ती त्या आलेखावर विचार करते. आणि विचार केल्यानंतर तिला एकच सत्य जाणायचं असतं, ती म्हणजे खरंच कमळी राजन आणि गौरीची मुलगी आहे का. खरंच प्रेक्षकांनो, आता या सत्यापर्यंत ही रागिनी आणि कामिनी पोचू शकणार का, हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता कामिनी येते आणि बोलते, ए आई, काय चालू आहे गं तुझं सतत सकाळपासून. तो पेन घेऊन त्या कमळीच्या फोटोच्या आजूबाजूला मोठं रेघा मारत फिरते. त्यावर आता इकडे कामिनी बोलते, ए मूर्ख, रेघा नाही मारत आहे मी. आता या कमळीने माझा प्रत्येक डाव फेल केलेला आहे, म्हणजे ही साधी सरळ मुलगी नाही आहे, हे तर तुला माहिती आहे ना. आणि या मुलीच्या आता मला मुळापर्यंत पोहोचायचं आहे आणि हिचं जे काही सत्य आहे ना, हे सर्वांसमोर आणायचं आहे. खरंच मला ना कुठं एक डाऊट माझ्या डोक्यामध्ये येते गं, की ही खरंच राजनची आणि गौरीचीच मुलगी आहे. फक्त गौरी हिला आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे, बस एवढंच माझ्या मनात येते. आणि आता काहीही झालं तरी मला गौरीपर्यंत आणि कमळीच्या आईपर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजे पोहोचायचं आहे. त्यावर इकडे आता रागिनी असंच बोलत जाते की आई, एवढा काय विचार करते गं, ते कमळीच्या गावाकडचे आहेत ना, तो कोण आहे बंड्या, त्याला घेऊन ये आणि तोच सांगणार ना. थोडं त्याला खडसावून विचार, म्हणजे तो काय आहे ना, सर्व सत्य तुझ्या समोर बोलणार. त्यावर आता इकडे लगेच आता कामिनी बोलते, अरे वा, म्हणजे आज पहिली वेळ तू कामिनीची मुलगी आहे असं वाटतंय. त्यावर आता लगेच इकडे कामिनीने रागिनीची सल्ला घेत आता बंड्याला बंदी बनवायचं ठरवलेलं असतं. तर बंड्या इकडे कॉलेजमध्ये असते आणि निगीसुद्धा त्याच्यासोबत असते, कमळीसुद्धा येते. त्यावर आता बंड्या बोलते, कमळी, निघे, आज ना मला गावाकडची खरंच खूप आठवण येत आहे. त्यावर आता कमळी बोलते, बंड्या, बस थोडे दिवस, काही पैसे जमा झाले ना की आपण सर्व तिघं पण गावाकडे जाऊ आणि जोपर्यंत कॉलेज लागत नाही ना तोपर्यंत ना निवांतपणे आपण गावाकडेच राहू. त्यावर बंड्या बोलते, हो, गावाकडे जायचे स्वप्न तुम्ही नंतर बघा आणि काय आहे तर नाही आहे, तू सुद्धा तुझ्या जॉबचं थोडं बघ, म्हणजे कॉलेज लागलं ना तुला जॉब करायचं काम नाही आणि तू छान प्रकारे अभ्यास करू शकतं. त्यावर आता असं बोलून ह्या दोघी निघून जातात. तर इथं कॅन्टीनमध्ये काही सामान आणायचं असतं, ते सामान आणण्यासाठी आता बंड्या बाहेर जातो. तर बंड्यावरती नजर ठेवून असतात ते म्हणजे कामिनीचे गुंड. आता लगेच बंड्या त्यांच्या तावडीत सापडतो आणि बंड्याला ते घेऊन सरळ जो काही एक अड्डा असतो कामिनीने ठरवल्याप्रमाणे जिथं बंड्याला आणायचं त्या अड्ड्यावरती आता त्याला घेऊन येतात. तर आता एक छोटासा पासपोर्टचा फोटो आता कामिनीकडे असतो. अगोदर आता कामिनी बंड्यासमोर जाते आणि बोलते की बंड्या, हे बघ, मला तुलाही कुठलाही त्रास द्यायचा नाही आहे, बस मला तुझ्याकडून थोडीशी माहिती पाहिजे आणि ते माहितीसाठीच
मी इथं आलेली आहे आणि हो हे बघ, तुला जर हे जे गुंड आहेत ना तुला पकडून ठेवलेलं आहे, यांच्या हातून जर मार नसेल ना खायचा, तर मला मी जे विचारते ना ते तू शांतपणे सांग. त्यावर आता इकडे बंड्या बोलते, कडूआजी असं बंदी बनवायचं काही काम नव्हतं ना. प्रेमानं जरी विचारलं असतं तर मी सांगितलं असतं ना तुला काय सत्य आहे तर, आणि काय विचारायचं ग तुला. त्यावर आता इकडे लगेच कामिनी बोलते, बंड्या थोडा शांत हो. हे कामिनी तुला सत्य तर तुझ्याकडून कसं बाहेर काढायचं ना हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि आता मी काय विचारते ना शांततेत ऐक आणि पहा. तेव्हा आता लगेच एक बाजूला ठेवलेला फोटो घेते आणि बंड्याला दाखवते. तेव्हा आता लगेच बंड्या तो फोटो बघते, पण बंड्या काहीही तोंडातून बोलत नाही. तर आता बंड्याला ती विचारते की ही बाई, या बाईला तू ओळखते का. त्यावर आता बंड्या बोलते, मी कशाला सांगू कडूआजी तुला की या बाईला मी ओळखतो की नाही. त्यावर आता बंड्याला अत्यंत ते दोन गुंड मारतात, पण तरीही सुद्धा बंड्या काहीही बोलत नाही. त्यानंतर आता इकडे कामिनी नवीन चाल खेळत बोलते, ठीक आहे बंड्या, तू नाही बोलत ना, नको बोलू, पण आता मात्र इथं कमळीला आणि निगीला घेऊन येतो आणि त्यांनासुद्धा असा काही धडा शिकवतो की जेणेकरून तू जन्मभर आठवण ठेवशील आणि तुला जन्माची अद्दल घडणार आहे. त्यानंतर जे काही कमळी आणि निगीसोबत होणार ना त्याचं फक्त आणि फक्त तू जबाबदार राहशील. तेव्हा आता लगेच इकडे बंड्या बोलतो, ठीक आहे मी सांगतो कडूआजी, त्या दोघींना काहीही तुम्ही करू नका, त्या दोघींना काही करू नका, तुम्हाला सांगा ना काय बोलायचं. तेव्हा पुन्हा आता त्या बाईचा फोटो म्हणजे सरूचा फोटो दाखवते. तेव्हा आता बंड्या बोलतो की हो, ही सरू काकी आहे आणि ही सिद्धटेकची आहे, हीच कमळीची आई आहे. तेव्हा मात्र आता असं ऐकता क्षणी एका क्षणासाठी आता इकडे कामिनी हादरते. आता कामिनीच्या लक्षात आलेलं असतं की हीच कमळीची आई आहे, जी की गौरी नाव बदलून सरू नावाने आतापर्यंत सिद्धटेकला राहत होती. तर राजन आणि गौरीची जी काही मुलगी आहे ती कमळीच आहे हे आता तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा त्या गुंडांना सांगते की याला जाऊ द्या आणि बंड्याला खडसावून सांगते की बंड्या, तू जर मी सरूबद्दल, कमळीच्या आईबद्दल तुला काही विचारलं असं जर सांगितलं ना तर तुला माहिती आहे की मी कशी बाई आहे. तुझ्या बहिणींना मात्र मी सोडणार नाही आणि याचं सर्व जबाबदार तू असणार, असं खडसावून सांगितल्यावर आता बंड्या तिथून भीतीपोटी निघून जाते आणि कोणालाही काहीही सांगत नाही. तर इकडे मात्र आता नवीन डाव चालू होऊन जातो, तो म्हणजे कामिनीचा. कारण आता कामिनीपर्यंत एक खूप मोठं रहस्यमय सत्य पोचलेलं आहे, जे की गौरीने लपून ठेवलेलं असतं. तिच्या मुलीची काळजीपोटी तिने कोणापर्यंतही सत्य पोचू दिलेलं नसतं, पण आता कामिनीच्या एका डावामुळे हे सत्य आता कामिनीपर्यंत पोचलेलं आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता राजन आणि गौरीचीच मुलगी कमळी आहे हे माहिती पडल्यावर नेमकं कामिनी आणि रागिनी नेमका कोणता डाव टाकणार आहे. खरंच आता इकडे गौरी जिवंत आहे हे माहिती पडल्यावर आता इकडे कामिनी आणि रागिनी गौरीपर्यंत पोचू शकणार का. आता खरंच नेमकं मालिकेमध्ये काय नवीन ट्विस्ट असणार आहे, खरंच राजनपर्यंत हे सत्य कधी पोचणार आहे, हे सर्व असं जबरदस्त ट्विस्ट आपल्याला लवकरच आता मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण त्या मालिकेमध्ये लवकरच अन्नपूर्णा निवासमध्ये जबरदस्त एंट्री होणार आहे, ती म्हणजे आता गौरीची. हो, आता आपण सर्वजण जे आतुरतेने वाट बघत होतो की गौरी केव्हा आता स्वतःचं तोंड उघडणार आहे, केव्हा आता राजन आणि अन्नपूर्णाला सांगणार आहे, तर हे लवकरच आपलं सर्वांचं स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. म्हणून मालिका नक्की पहा आणि असेच जबरदस्त ट्विस्ट ऐकायचे असतील तर माझे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.